संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणौ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती हरुतो नो दुरितम् अज्ञानतिमिरां ज्ञानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम धर्म संबंधकम भव्य जीव मनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रम श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तदुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानम सर्वधर्माणां जैनम वंदे विद्या वंदे सन्मति श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंत गुणार्णवं ज्ञानाचार फलप्राप्ता नरहत सिद्धत्रियोगिना नत्वा वश्येष्ठ ध्यानाचारं विश्वादीपकम। दुनिया तोर करून जय करायचं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्र परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्तिमा मुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। मानसिक, वाचनिक आणि शारीरिक ह्या तिन्हीचा 3 प्रकारचा विनय करायला पाहिजे। त्या विनयाचे 2 भेद आहेत, एक प्रत्यक्ष आणि परोक्ष असं परमपूज्य आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारामध्ये जो पंचाचाराचा विषय चालू आहे, त्या पंचाचारामध्ये जो तपाचार चालू आहे, त्या तपाचारामध्ये विनय तपच्या प्रकरणामध्ये पूर्व चर्चेमध्ये सांगितलं। त्या प्रत्यक्ष विनयामध्ये गुरूंच्या समोर, गुरूंच्या सानिध्यात मन वचन कायेच्या शुद्धीपूर्वक आणि मन वचन काय पूर्वक गुरूंना विनय करणे, पिंची उचलणे, हात उचलणे, गवासनमध्ये बसणे, आवर्त करणे, शिरोन्नती करणे, नमस्कार करणे, सिद्ध श्रुत आचार्य भक्तिपूर्वक आदी ज्या ज्या भूमिका ज्या ज्या ठिकाणच्या आहेत त्या त्या ठिकाणची गुरूंच्या मागं मागं चालणे, विहार करत असताना गुरूंच्या समोर चालायचं नाही, गुरूंच्या बरोबर चालायचं नाही। तुमचं स्वास्थ्य ठीक नसेल, अंतराय असेल तर अति पुढं जायचं, नाहीतर मागं राहायचं। गुरूंच्या बरोबरीनं कधी चालायचं नाही। गुरु बोलत असतील जरा थांबा, माझं पहिलं ऐका, असं गुरूंना कधी म्हणायचं नाही। ऐकून घेऊन मग बोलायचं। गुरूंच्या वचनाला कधी थांबवायचं नाही। आपल्यामुळं आचार्याशी जर थांबा म्हणून आपल्यासाठी गुरूंना थांबवायचं नाही। आपण गुरूंच्या पुढे जाऊन मग निवेदन करायचं। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ह्या प्रत्यक्ष विनयात आहेत. कुठलं विनय आहे? प्रत्यक्ष विनय. आणि परोक्ष विनय म्हणजे गुरूंच्या सानिध्यात नसताना, परोक्षमध्ये असताना आपण जसं गुरूंनी आपल्याला सांगितलंय, जसं शिकवलंय, जसं मार्गदर्शन केलंय त्याच पद्धतीचा विनय. त्याच्यात कोणताही अंतर गुरूंच्या माघारी आपल्या चर्येत, आपल्या भक्तीत, आपल्या श्रद्धेत, आपल्या विचारात असता कामा नये. आचार्षींना मानणारे एक साधू जे अत्यंत माझे परम मित्र आहेत आणि आचार्षींच्या कंड दीक्षा घेतलेली एक साधू, काही या क्रियात्मक चर्चा चालल्या होत्या विधिविधानाबाबतीत. आणि त्या विधिविधानाची चर्चा करत असताना मी त्या साधूंना पण म्हणलो की तुमची एवढी आचार्षींच्यावर श्रद्धा आहे, पण आचार्षी या गोष्टीला कधी विरोध करत नाहीत. आणि आचार्षींनी तर या गोष्टीची फार पुष्टी जरी केली नसली तरी त्या विधीला 1, 2, 3 वेळा स्वीकारलेत. आणि त्यामुळं आपण या विधीला विरोध करणं म्हणजे आपल्या गुरूंच्या ज्ञानावर आपण शंका घेतल्यागत आहे. त्यामुळं आपण ह्याच्या बाबतीतला थोडा विषय सोडला तर बरं होईल. ह्या वेगवेगळ्या वेळच्या चर्चा आहेत. तर त्या आमच्या परम मित्रांनी सुद्धा एकदा म्हटलं, आचार्षींचं जेवढं चांगलं आहे तेवढंच मी घेतोय. म्हणजे आम्ही ज्यांना गुरु मानतोय त्यांच्याकडे काहीतरी चुकीचं पण आहे ही आमची श्रद्धा आहे. मग आपल्या गुरूंच्या चुका शोधणारा आणि गुरूंच्या मध्ये सुद्धा कमतरता आहे अशी मानसिकता असणारा तो खरा शिष्य कसा असू शकतो? तो खरा भक्त कसा असू शकतो? तो खरा अनुयायी कसा असू शकतो? त्या दिवशी मी त्या आमच्या मित्र साधूंना म्हणलो की महाराजजी, जर आता तुम्ही ज्यांना आराध्य दैवत मानता ते देवात सुद्धा चूक बघणारी जर तुमची क्षमता असेल तर आता त्या बुद्धीला माझ्याकडे उत्तर नाही, त्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. तुम्ही आचार्षींच्याकडं दीक्षा घेऊन तुमच्या मनात जर असं असेल की आचार्षी फार मोठी व्यक्ती आहे आणि आचार्षींना सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत आणि काही गोष्टी बोलता येत नाहीत म्हणून आचार्षी शांत बसतात, म्हणजे आचार्षी आमच्या मिथ्यात्वापुढं कधी कधी तर झुकतात. याचा अर्थ तसाच आहे. बोलता येत नाही म्हणून बोलत नाहीत, म्हणजे त्या गोष्टी पुढे त्यांना भीती आहे. म्हणजे माझे गुरु निर्भय नाहीत, परिस्थिती आणि समाजाच्या कडे बघून चुकीच्या गोष्टीला स्वीकारतात म्हणून त्यांनी तिथे विरोध करत नाहीत. अशी भूमिका जर माझ्याच गुरूंच्या बाबतीत माझ्या मनात असेल तर माझी निशंकित सम्यक दर्शनाची भूमिका कशी दृढ होणार? मी त्या दिवसापासून जेवढ्याला तेवढेच संबंध प्रत्येकाशी ठेवलो. आणि मी माझ्या जीवनात मला फार जण म्हणले, आचार्षींनी कशाला हातकरगा काढला? त्यांनी तर लोकांचे कपडे काढणारे साधू, लोकांना कपडे घालायचा मार्ग त्यांनी कशाला लावला? तेव्हा आम्ही एकच सांगितलं, जगातली सगळीच लोक कपडे काढू शकत नाहीत. हा वास्तविक विचार. जे दीक्षा घेऊ शकत नाहीत पण मांसाहार करा लागलेत, किंवा आज ज्यांच्याकडं इकॉनॉमिकल स्थैर्य नसल्यामुळं, स्थिरता नसल्यामुळं काही अन्य समाजातली लोक, दुष्काळी भागातली लोक व्यसनाच्या आणि दुराचाराच्या आहारला चालले. म्हणजे तुम्हाला पण माहीत आहे की नाही मला माहीत नाही. हातकरगा हा संकल्पना आचार्षींची जी डोकीत आली ती धर्म म्हणून तर आलीच, पण महाराष्ट्रातल्या या विदर्भ मराठवाडा भागात दुष्काळामुळं आणि बेरोजगारीमुळं अनेक शेतकऱ्यांची
आणि सामान्य कुटुंबातली अजैनांची मुलं आत्महत्या केली. आणि ही चर्चा आचारशींच्या पुढे ज्यावेळी झाली की एका महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि अशा सगळ्याच भागात एक 200-300 लोकांनी आत्महत्या केली, त्यावेळेला आचारशींच्या डोळ्यात एक पाण्याचा थेंब करुणेचा आला. आणि मग म्हणले, आपल्या समाजातली तर लोक अशी कधी जाणार नाहीत, पण आपल्याला अशा लोकांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जे अन्य समाजातली अशा गरीब शेतकरी किंवा बेरोजगार मुलांच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या विषयाला बघून प्रत्येकांच्या घराघरात बसून त्यांचा रोजगार चालावा आणि 2 टायमाची भाजी भाकरी त्यांनी आनंदानं खावावं, म्हणून आचारशीने हातकर्गा काढला. हातकर्गा हा फायद्यातली व्यवस्था नव्हे. हातकर्ग्याची तुम्हाला मिळालेली साडी ही जरी 1100 रुपयाला असेल तर ती तयार व्हायला त्याचा धागा, त्याचं लाईट, त्याचं सगळं हे सगळं करायचं म्हटलं तर त्याला 1100-1200 रुपये खर्च आहे. काही आचारशींच्या परमभक्तांच्या दानराशीतून हा वरचा फरक सोडा काढला जातो आणि जेवढ्याला तेवढ्या दानराशीमध्ये ते लोकांना फक्त रोजगार मिळू दे. आज 400-500 रुपये घरात बसून महिला पगार मिळवा लागल्या, माणसं पगार मिळवा लागली. कमीत कमी या हातकर्ग्याच्या निमित्तानं 80 ते 90 कैदी लोक मांसाहाराचा त्याग केला, हिंसाचाराचा त्याग केला, अहिंसेला स्वीकारलं. आता आमची कैदी व्यवस्था संपल्यानंतर आम्ही घरात जाऊन आमच्या घरात हे करणार, आमच्या घरातल्यांना शिकवणार आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं जीवन जगणार. 80 अंजन चोर चांगली झाले. हजारो अजैन लोक मांसाहाराचा त्याग केला, शाकाहारी झाले. एक व्यक्ती आयुष्यभरात किमान 10 पशु मारून खाल्ला असता तर एका व्यक्तीचं 10 जरी गणित धरला तर आज 2-2.5 हजार लोक पूर्ण हातकर्ग्यात 2,500-3 हजार लोक काम करायला लागलेत. त्यातले 80% अजैन लोक आहेत. म्हणजे 2-2.5 हजार लोकांनी आज जर मांसाहाराचा त्याग केला असेल तर एका व्यक्तीचं जरी 10 पशु फक्त धरला तर आयुष्याच्या काळामध्ये 25,000 पशूंचा जीवनदान, अभयदान देण्याचं काम आचारशींनी केलं. आणि म्हणून हातकर्ग्याची कपडे वापरणारे, हातकर्ग्याचं कार्य करणारे आणि त्या ठिकाणी दान देणाऱ्यांना करुणादानाचं, अभयदानाचं पुण्य लागतं. कारण एका जीवाला अभयदान दिलं तर त्याचं पुण्य एकीकडं आणि सुमेरू पर्वता एवढं सोनं दान दिल्यानंतर त्याचं पुण्य एकीकडं. आचारशींनी अशा हजारो लोकांना शाकाहारी केलं आणि लाखो जीवांचा जीव मरण्यापासून, बळी जाण्यापासून वाचवला. हे लोकांना दिसत नाही. आम्ही आमच्या गुरूंचं हे मोठेपण आम्ही लोकांना सांगतोय, पण आम्ही कधी म्हणत नाही आचारशी खरंच कपड्याचा धंदा कशाला लोकांना मार्गदर्शन केलं. श्रद्धा असली पाहिजे. मला वट्ट मंदिर बांधायचं आवडत नाही, मोठे मोठे. मला वैयक्तिक माझ्या विचारात ते पटत नाही. म्हणून मला पण म्हणतात लोक 500 कोटीची 1000 कोटीचं मंदिर आचारशी कशाला बांधतात. आम्ही त्याच्यावर शंका घेत नाही. मला पटत नाही हे माझं दुर्भाग्य असेल किंवा माझं वर्तमानातलं सौभाग्य असेल, पण मी गुरूंच्या बाबतीत एवढं म्हणतो, आचारशींनी कुठंही नवीन क्षेत्र तयार केलेलं नाही. जो जुना इतिहास होता त्याला परत 1000 वर्ष टिकवण्यासाठी आचारशींनी मंदिरासाठी 1,000 कोटी खर्चलं. स्वतःची जागा घेऊन कधी आचारशींनी स्वतःच्या नावावर कुठेही केलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता काय त्यांच्या काही शिष्यांच्या बद्दल चर्चा चालली असेल,
मला माहीत नाही खरं खोटं, पण आचार्यश्रींनी ज्या ज्या क्षेत्रांचा उद्धार केला त्या क्षेत्राच्या कुठल्याही कमिटीच्या बॉयलॉजमध्ये आचार्यश्रींनी माझ्याच आशीर्वादाने झालंय आणि पुढं माझ्याच आशीर्वादानं टिकलं पाहिजे असं एक नका एवढं सुद्धा स्वतःचा मालकी अधिकार गाजवला नाही. ही आमच्या आचार्यश्रींच्या बाबतीतली भूमिका. त्यांचे विचार काय आहेत आम्ही मांडायला पाहिजे. आम्ही शंका घेऊन बसायची नाही. गुरूंच्यावर शंका आली म्हणजे अविनय आहे आणि मग परोक्ष विनय आमचा होणार नाही. म्हणून परोक्षामध्ये गुरूंच्या विनय करणं परोक्ष विनय आहे असं आपण पूर्वचर्चेमध्ये बघितलं होतो. आज शारीरिक, वाचनिक आणि मानसिक विनयाचे भेद या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. अत्वा सप्तधा प्रोक्त कायिको विनयोजिनैः चतुर्धा वाचिक सारो द्विधा मानसिको महत्. अथवा आता वैर्य सांगितलं, त्याच्यानंतर सप्तधा प्रोक्त 7 प्रकारचे भेद विनयाचे शरीरासंबंधी कायिको जिने कायिक विनयाचे 7 प्रकारचे भेद या ठिकाणी सांगितलं. चतुर्था वाचिक वाचनाचे वचन विनयाचे भेद किती सांगितले 4. द्विधा मानसिको महत् आणि मानसिक विनयाचे भेद किती आहेत 2 प्रकारचे आहेत असं आचार्यांनी सांगितलं. आता 7 प्रकारचे कायिक विनय कोणते आहेत त्याचं स्वरूप काय बघायचं आहे. अभ्युत्थानम प्रणामो या सनदानम महागुरो पुस्तकादि प्रधानम च क्रिया कर्म त्रिभक्तिजम शोचासन परित्याग पृष्ठो नो व्रजनम कियत विनया कायिका एते सप्तभेदा व पूर्ववा. महागुरुओं के आने पर उठकर खड़े हो जाना. गुरूंना विशेषण लावले. काय लावलं महा. फार महत्वाचं आहे, आम्ही ते समजावून घेत नाही. महागुरु के आने पर ज्यावेळी महागुरु आपल्या समोर येतात त्यावेळी उठून उभं राहिलं पाहिजे. उनको प्रणाम करना, त्यांना काय करायचं प्रणाम करायचं. ऐकायलाय काय म्हणून एकदम महाराजाला म्हणून एकदम उठायला जाचीला. आता सगळं ठिसूळ झाल्यात, आता हात लावलं तर मोडायच्या गाईला आल्यात. क्रॅकजॅक बिस्किट सारखी अवस्था आहे आपली. म्हणजे लगेच मोडतंय ते, लगेच एकदम महाराज आले, आमचं लक्ष नव्हतं आणि एकदम उठायला गेलो, कुठं तर पडलो, असं पण अविवेकानं काम करायचं. इथं काय सांगितलं, तुमचं लक्ष नसताना तुम्ही उठला नाही तर तुम्हाला पाप नाही. लक्ष पण होतं, पण अचानक आल्यानंतर एकदम ती क्रिया करण्याची माझ्याकडं ती क्षमता नाही म्हणून तुम्ही उठला नाही तरी पण तुम्हाला पाप नाही. तुमची ही सगळी क्षमता असताना सुद्धा तुम्ही
अनादर भावनेनं उठला नाही तर त्याचं पाप आहे, हे समजावून घ्यायचं. काल काय परवा दिवशी आमच्या देशमानी काकी भगवंतांची पूजा करत बसल्या होत्या खुर्चीवर आणि मी निवांत जाऊन मागं उभा राहिलो. त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि आलं, मी समोर गेलो, 1 मिनिटात बोललो आणि लगेच गेलो. आता त्यांना उठायसारखी कॅपॅसिटी त्यांची नव्हती, पण त्यांनी 10-15 मिनिटानं मी आहारला उठायच्या अगोदर माझ्याजवळ आले आणि डोळ्यात पाणी घेऊन नम्रतापूर्वक, लक्षात ठेवा साधू इथं महागुरु शब्द आहे. गुरु एवढे अनुभवी असतात ना, तुमच्या 7 पिढ्या मागले विचार करत असतात. ते तुम्ही जे प्रायश्चित्त मागा लागलाय, तुम्हाला तुमच्या झालेल्या गोष्टीचा पश्चाताप अंतरंगात नाही, काय बहिरंगात तुम्ही नाटक करायला लागलाय, हे गुरूंना लगेच कळतंय. कारण ते प्रत्येक घरात पाणी पिऊन आले, तुम्ही फक्त कोथळीत पाणी पित आहे आणि तुमच्या एकाच चावीचं पाणी पित आहे. आम्ही प्रत्येकाच्या पावसानं धरलेल्या वेगळ्या वेगळ्या भांड्यातलं पाणी पितोय. आम्ही कोणाच्या कौलावरनं पाणी आलेलं आहे, कोणाचं पत्र्यावरनं आलेलं आहे, कोणाचं झोपडीतनं आलेलं आहे, कोणाचं स्लॅबवरनं आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या पावसाचं पाणी आम्ही पितोय. त्यामुळं तुमच्यापेक्षा आम्ही लय हुशार असतोय. देशमानी काकी आल्या, हात जोडून डोळ्यात पाणी घेऊन, आच्याशी मला क्षमा करा, काल त्यांना त्रास होत होता आणि त्यांनी त्यांच्या व्यथा सांगत असताना त्यांना थोडं मार्गदर्शन उपदेश दिल्यानंतर माझं काय काम चोरून नसते, लक्षात ठेवा. त्यांना एवढा आनंद झाला. मी त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा व्यवस्थित सांभाळतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते एवढ्या भावनिक झाल्या, अक्षरशः ती आमच्यापेक्षा कट्टर आहे सम्यक्त्वात सगळ्यात. पण ती एवढ्या भावनिक झाल्याने एकदम पाया पडताना त्यांचा हात माझ्या पायाला लागला. पण 5-10 मिनिटांनं ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, काल पण त्यांनी लगेच झाल्या, महाराजजी एकदम भावूक झालो आणि माझ्याकडं चूक झाली, मला प्रायश्चित्त द्या. परवा म्हटल्या तुम्ही आला, मी उभा राहायला पाहिजे होतो, पण महाराजजी ते माझ्या लक्षातच आलं नाही, मला माफ करा. आणि ही माफी मागताना, हा पश्चाताप करताना डोळ्यातनं पाणी येत होतं. आम्ही कसं माफी मागतोय, आच्याशी आमच्याकडं काय चूक झाली असली 4 महिन्यात झाली असली तर माफ करा, आणि झाली नाही वाटलं तर आशीर्वाद द्या. ही आमची मायाचारी. आणि चुका आमच्यात आहे तशी रती महारती, एक 2-3-4दा चूक सांगितल्यावर कबूल नाही केलं, मग पटवून दिलं, बरं ठीक आहे तुम्हाला वाटते तर माझी चूक झाल्या, करा क्षमा. ही फॉर्मॅलिटी. आपली चूक आपल्या लक्षात लगेच यायला पाहिजे. मी कायम सांगतोय, पण अजून आमच्यातल्या संघातल्या काही लोकांच्याही लक्षात येत नाही. सामुदायिक ज्यावेळी आपण बसतो ना, त्यावेळी मला फार ज्ञान आहे दाखवायचं नसतं. विद्वानांच्या सभेमध्ये मूर्ख होऊन जो बसतो त्याच्या ज्ञानाची प्राप्ती होते. तुम्हाला कुठलेही पाठ येऊ देत, तुम्हाला प्रतिक्रमण तोंडपाठ असू दे, तुम्हाला मेरी भावना सगळी येऊ दे, काही असू दे, ज्यावेळी सामुदायिकमध्ये आपण बसतोय त्यावेळी आपल्या पुढं पुस्तक उघडलेलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यांना उघडून द्यायला लागलोय, मग जगात तुम्हाला काय तुमच्या ज्ञानाचं प्रदर्शन करायचं आहे? एवढा कशाचा अहंभाव आहे? प्रतिक्रमण करताना पुस्तक उघडायचं नाही. तुम्हाला पाठ आहे, तुम्ही एकांतात बसता, तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण ज्यावेळी सामुदायिकमध्ये बसतो त्यावेळी तुमच्या पुढं जर पुस्तक उघडलेलं नसेल, फोटो कोणतर काढला, शूटिंग कोणतं झालं, ह्यांच्या संघातल्या महाराज आणि माताजींना आणि ब्रह्मचारिणींनाच यांच्याकडे विवेक नाही. महाराज पुस्तकात बघून म्हणा लागल्यात आणि बिन पुस्तकाचं बसल्यात. अप्रभावनीला निमित्त आहे. तुम्हाला वाटतंय मला माझ्या अकलेची लोकांना
कौतुक करत असतील, अकलेचं कौतुक करत नाहीत, तुमच्या आळसाचं आणि तुमच्या प्रमादाची लोकांना कीव येते की साधूंच्या संघात असून अजून यांना विनयानं जगायचं कळलं नाही, ह्यांच्यापेक्षा आम्ही श्रावक बरे. पुस्तक उघडून बसायचं. तुम्ही बघा अथवा न बघा, पुस्तक उघडायचं. शास्त्र तुम्हाला तोंडपाठ आहे, पण जिनवानी घेऊनच पुढे बसायचं. आचार्य विशुद्ध सागर महाराजजी जिनवानीला उघडल्याशिवाय आणि जिनवानी पुढं ठेवल्याशिवाय जिनवानीचा एक शब्द सांगत नाहीत. मग त्या मोठ्या आचार्यांच्या पाशी आपण जातोय, येतोय, आपण बघतोय, आपण काय शिकलो त्यांच्याकडं? हे विनयाचे भेद आहेत, लक्षात ठेवा. हे विनय आहे आणि असं नाही केलो तर अविनय. आम्हाला म्हणतो नाही हे काम हे काय जाता जाता करतो मी. ही जशी शक्तीचा गर्व असतोय ते त्याला जाता जाता संपवीन. ताकदीचा घमंड रावणाकडे होता, शौर्याचा घमंड कर्णाकडे होता, सत्तेचा घमंड दुर्योधनाकडे होता. आणि या तिघांचा अंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. म्हणून जिनवानी स्वाध्याय हे सगळं करत असताना नम्रता असली पाहिजे, विनय असलं पाहिजे. मला फार येतंय ह्या आविर्भावात कधीही जगायचं नाही. ज्ञानाचा अहंकारच ज्ञानावरून कर्माच्या बंधाला निमित्त ठरतो. सम्यक्त्वाचा अहंकारच भविष्यात सम्यक्त्वाच्या सुटण्याला निमित्त ठरतो. म्हणून आचार्य विद्यासागर महाराज सांगतात, मी सम्यक दृष्टी म्हणतो तोच वास्तविक खरा मिथ्या दृष्टी असतो. कारण सम्यक दृष्टीमध्ये मार्दव गुण असतो, मान कशाय नसतो. आपण म्हणायचं नाही. मी काल परवा कुठं तर आम्ही बसलो होतो चर्चा करत असताना, आणि मी सहज म्हणलो, माझ्यासारख्या गरीबाचं काय घेऊन बसलाय जा. 2 दिवसात तर आपण वाटतच कुठं तर तिघं चौक कुठं तर बसलो होतो. ते तो कार्यकर्ता माझा श्रावक म्हणला, तुम्ही स्वतःला गरीब म्हणला म्हणून तुम्ही गरीब होणार नाही. आम्ही सगळीजण म्हणायला पाहिजेत चंदा बाबा गरीब आहे, ते तुम्ही गरीब होता. म्हणून आपल्यात असणाऱ्या गुणांचं आपण कधी स्वतः कौतुक करायचं नसतं आणि माझ्यात असणाऱ्या गुणांचं मी कधी प्रदर्शन करायचं नसतं. हा अविनय. म्हणून गुरु आले की उठून उभा राहायचं. हां, तुमचा काय प्रश्न आहे? प्रायश्चित्त प्रतिक्रमण याच्यासाठी फक्त दीक्षागुरूंचं वर्णन आहे. बाकी आपल्यापेक्षा 1 सेकंद अगोदर ज्यांनी दीक्षा घेतलेली आहेत ते सुद्धा आपल्याला गुरुस्थानावरच असतात. गुरु बंधू म्हणले, आपल्यापेक्षा दीक्षेनं जे मोठं असतात ते गुरु ज्येष्ठ बंधू. लहान असतात त्यांना अनुज हे शब्द का वापरतात? भ्राता, भीम, अर्जुन सगळे बोलत असताना बोले भ्राताश्री, आणि युधिष्ठिर बोलताना मेरे प्रिय अनुज. अनुज म्हणजे लहान. हे फक्त दीक्षागुरूंच्यासाठी नाही, जगातल्या जे जे आचार्य आहेत, उपाध्याय आहेत, मुनी महाराज आहेत, जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी लावून घ्यायचं. फक्त सामान्य आचार्य महाराज आहेत. सामान्य म्हणजे आचार्य साधे आणि मोठे नसतात, पण फार तपस्वी असं जर नसतील, त्यांची चर्या परिणाम समाधान आहेत, श्रुत सिद्ध श्रुत आचार्य भक्ती तपस्वी असतील तर परत त्यांच्या पुढं चारित्र भक्ती असं सगळं म्हणून आपण गुरूंची भक्ती करायला लागते.
म्हणून या ठिकाणी त्यांना प्रणाम करणं, उनको आसन देणं, गुरूंना आसन द्यायचं. महाराज येणार आहेत, या लागलेत, सगळीजण बघत बसतोय आम्ही. पण महाराज आल्यावर पाया पडणार आहेत म्हटल्यावर त्यांना पाठ घालायला पाहिजे. संकट असणाऱ्यांच्यात हे नियोजन असावं लागतंय. आपण आता महाराजी पुढे जाणार आहेत, त्यांची खाली पाठपूजा चालू आहे, अजून मंदिराच्या बाहेर आहेत, तर का आत पळत जायचं. मंदिरात पाठ गाठल्यात काय दर्शनाला बसायला, नसलं तर आपण पाठ घालायचं असतंय. तिथं महाराजांचं पुण्य असेल तर पाठ मिळेल, पुण्य नसेल तर मिळणार नाही. तिथं पुण्य पाप लावायचं नाही. माझं पुण्य असेल तर मला सेवा करायला मिळेल, माझं पाप असेल तर मला सेवा करायची बुद्धी होणार. आपल्यात पुण्य पाप लावायचं असते. तिथं गुरूंचं पुण्य पापाची परीक्षा घ्यायची नसते. म्हणून त्यांना पुस्तक दान देणं, पुस्तकचा अर्थ शास्त्र. आपण काय समजतो माहिती आहे काय, वीरसागर महाराज, सरल सागर महाराजजी, दीदी लोक सगळे काय आमच्या महाराजांना जे पाहिजे ते सगळे जग देतेच की, आम्ही आणि द्यायचं काय काम आहे. आणि आमच्याकडे विनयाची भूमिका संपली. मला काय पाहिजे आहे म्हणून मी सांगत नाही. माझं पुण्य एवढं आहे, माझ्या गुरूंचा अहंकार नाही, पण माझ्या 2 गुरूंचा आशीर्वाद माझ्यावर एवढा पक्का आशीर्वाद आहे. माझी चर्या थोडी शिथिल असेल, ज्ञान मला कमी असेल, पण माझ्या खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर माझी एवढी निशंकित श्रद्धा आहे, पक्की आहे. मला आजपर्यंत काहीच कमी पडलं नाही, काहीही कमी पडलं नाही. मी एकदा विचार करतोय की लोक मला जेवढं द्या लागलेत तेवढं खरोखर मी चांगलं वागतोय का, तेवढी खरोखर माझ्याकडे चर्या आहे का, खरं मी तेवढा तपस्वी महाराज आहे का, तेवढं ज्ञान माझ्याकडे आहे का. एकदा मला लाज वाटते, द्या लागलेत ती घेऊ काय नको, कुठं माझ्याकडनं त्यांचा विश्वासघात तर होईल का. म्हणजे मला अपेक्षा आहे त्याच्या 1000 पटीनं मला मिळालंय, त्यामुळं मला काय पाहिजे असं नाही. पण तळ्याच्या कडेला बसून पाणी पिऊन स्वतःचं जीवन तृप्त करण्याची तुमच्याकडं संधी असताना सुद्धा तुम्ही भक्त लोक, तुम्ही शिष्य लोक, इनामदारागत, जहागीरदारागत कोणतरी येईल आणि मला पाणी पाजवल म्हणून जे अहंकारानं बसतात, तसं काय त्यांना पाहिजे ते सगळे दुसरी जण देतात की, आम्ही द्यायची काय गरज आहे. आम्हाला एखादी वस्तू पाहिजे असेल तर आमच्या साधुत्वाचा विसर पाडून आम्ही लाचार होऊन श्रावकांच्याकडं सगळं घेतोय. पण आम्हाला कधी गुरूंना एखादी वस्तू देण्यासाठी आमच्या मनात कधी भक्ती येत नाही, उमडत नाही. इथं चर्चा कुणाची चालू आहे, सरल सागरची, शिष्यांची चालू आहे, श्रावकांची नाही. तुम्ही शिष्य लोक म्हणणार आमच्याकडं काय आहे तुम्हाला द्यायला. इथं आचार्यांनी सांगितलेत, याचा अर्थ तुमच्याकडे ते आहे, असू शकतं, ते तुम्ही द्यायला पाहिजे. आता हे विशुद्ध सागर महाराजांच्या संघातले साधू त्यांच्या पट्टाचार्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला कोण महाराजांनी असले स्टँड मागवले, कोण महाराजांनी पुस्तकं छापली, कोण महाराजांनी साधूंच्यासाठी चांगले घड्याळ घेतले, कोण प्रत्येक त्यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूंच्या ह्या महामहोत्सवामध्ये अन्य संघातल्या आणि संघातल्या प्रत्येक साधूंना, मी एवढ्या लांब आहे तर माझ्याकडे त्यांच्या सगळ्या वस्तू आल्या. गुरूंचा दीक्षा दिवस आहे, गुरूंचा आचार्य पदारोहण दिवस आहे, गुरूंचा समाधी दिवस आहे. आपण भक्तांनी, आपण शिष्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्ञानोपकरण, संयम उपकरण, ज्या चांगल्या गोष्टी असतात, ज्या श्रावकांच्या उचित गोष्टी असतात, अशा गोष्टींचं आपण त्या गुरूंना भेट द्यायला पाहिजे. गुरु नसतील तर अशा पद्धतीच्या धर्मप्रभावणीच्या माध्यमातून असं करायला पाहिजे. आम्ही करत नाही.
आचार्य सन्मती सागर महाराजांचा समाधी दिवस आम्ही आमच्या संघामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने आम्ही साजरा करतो. पण दिवाळी धनत्रयोदशी असते म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी, मी करतोय मोठेपणा सांग नाही, माझं कर्तव्य आहे, प्रत्येक धनत्रयोदशीला कमीत कमी 400-500 लाडू चिवडा मिठाईच्या पॅकेज तयार करून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, त्या रोगी मुलांचा आश्रम अशा ठिकाणी विद्या सन्मद्दा सेवा संस्था आणि चंदाबाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षाला ज्या अनाथ आश्रममध्ये ब्लँकेट नसतील तर त्या वृद्धांना ब्लँकेट देणं, अंथरूण पांघरून देणं. का आता आम्ही म्हणायचं आहे आमचं सन्मत सागर गेल्यात, काय त्यांच्या नावावर देऊन काय फायदा आहे, काय त्याने आता आशीर्वाद द्यायला येणार आहेत, काय काय माझं कौतुक करणार आहेत, काय चालतंय म्हणायला पाहिजे. तुम्ही सगळीजण बघितलाय, मी माझ्यापेक्षा सिनियर साधूंच्याकडं आचार्यांच्याकडं कधी कधी गेलोय, मी कधी मोकळ्या हाताने गेलो नाही. शास्त्र, पेन, वही, त्यांच्या पादपूजेचं साहित्य, त्यांना अर्घ्य देण्याची त्यांची पूजा, हे सगळं घेऊन जायचं असतंय. आणि हीच भक्ती, हीच श्रद्धा आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी बनवत असते. जेवढे सगळे महान आचार्य आहेत त्यांची काय स्वतः त्यांनी त्यांचे फोटो छापून वाटले नाहीत, त्यांच्या शिष्यांनी त्यांचा हे अनुग्रह सगळ्या जगाला दिलं. आणि म्हणून शास्त्र भेट देणे, त्यांना उपकरण देणे, त्यांच्यापुढे हे सगळं विनयाचे भेद आहेत. सिद्ध, श्रुत, आचार्य तीनों भक्तियाँ पढ़कर उनकी वंदना करना, उनके सामने अपने आसन को छोड़ देना और त्यांची वंदना करणे आणि त्यांचे अपने आसन को छोड़ देना. वीरसागर इथं आल्यापासून आचार्य वंदनेला पुढे बसण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती परत माताजींना विकल हे त्रास होते म्हणून आम्ही सांगतोय, पण आसन सोडून बसायचं असतं. आणि गुरूंनी सांगितल्यावर मग आसनावर बसायचं. आम्ही तिथंच आसनावरच उभा राहायचं, आसनावरच बसायला लागलो. उभा राहिलो तरी तिथंच पाटावर उभं राहायचं नसतं, पाटावरनं खाली उतरायचं असतं. आणि ही भक्तीच तुम्हाला दर्शनावरण, ज्ञानावरण, मोहनीय, सगळी जी वेदनीय, सगळी जी 8 कर्म आहेत, अंतराय विंतराय, ह्या सगळ्या कर्माला नाश करायला, संपवायला देवशास्त्र गुरूंची भक्तीच निमित्त आहे, लक्षात ठेव. तीर्थंकर प्रकृतीचा बंध ध्यान अवस्थेत होत नाही, तीर्थंकर प्रकृतीचा बंध व्यवहार अवस्थेत होतो. सुरुवात व्यवहार अवस्थेत होती. उनके जाते समय थोड़ी दूर तक उनके पीछे जाना, यह शरीर से होने वाले 7 प्रकार की कायिक विनय है. आचार्य महाराज चालले, मोठे महाराज आपल्यापेक्षा कोणतर चालले तर त्यांच्या मागं जायचं असतं. आचार्यांना एकट्यांना कधीही कुठे विहार करायचा प्रसंग येता का म्हणे. एकटे शिष्य असले, स्वतःचा जीव गेला तर चालेल. 3-4 महाराज संघात असतील तर ठीक आहे, महाराजजी जरा माझी शारीरिक मानसिक क्षमता नाही, मी जरा असं जाऊ का. पण ज्यावेळी असं 2-3च महाराजांचा संघ असतो त्यावेळी आचार्य महाराजांना एकट्याला असं कुठेही विहार सोडून द्या. विहाराची लई लांबची गोष्ट आहे. लघुशंकेला आणि काडगीला आचार्यांना एकट्यानं सोडायचं नसतं, आपल्या गुरूंना एकट्यानं सोडायचं नसतं. हे सांगितलं तिथं. त्यांच्याबरोबर त्यांच्या मागं मागं जाणं, हे सगळे विनयाची भेद आहे. हे मी सगळं वेळोवेळी सांगतोय. काही वेळेला आमच्यातल्या लोकांना काय वाटतंय, महाराजांना स्वतःचा मोठेपणा करून घ्यायचा आहे, महाराजांना स्वतःची किंमत वाढवायची आहे. तुम्ही माझ्या मागे किती जरी फिरला आणि माझ्या नाही जरी फिरला तर ज्याची ज्याची किंमत जी आहे ती असणारच आहे कर्माच्या ठिकाणी. पण तुमची किंमत
आम्हाला ज्यावेळी आमच्या गुरूंनी शिकवलं त्यावेळी त्या गुरूंची किंमत वाढवण्यासाठी शिकवत नसतात, आपल्या शिष्याची किंमत सुरक्षित राहण्यासाठी गुरु शिकवत असतात. हे माझ्यासाठी शिकवा लागलेत हे आम्हाला कळायला पाहिजे. हे गुरूंच्यासाठी स्वतःचं कौतुक करून घ्यायला लागलेत म्हटलं तर आता काय सांगायचं मग. तुम्ही लोकांनी म्हटलं पाहिजे महाराजजी चातुर्मासला येऊन आम्हाला आहारदान देण्याची, ज्ञान मिळवण्याची, 4 पैशाचा दान करून आम्हाला विषय वाचनेत लागणारे पैसे धर्मध्यानात लावण्याची, माताजींची संलेखनाचा आमच्या कोतीला विषय घेऊन आमच्यावर एवढे परम उपकार केलेत की आत्तापर्यंत येणाऱ्या महाराजांचं आम्ही फक्त आहार आणि औषधच देत होतो. बाकीचं काय नॅपकिन धुण्याचं सोडून आम्हाला काही वयावृत्ती करायला मिळत नव्हती. आता आम्हाला समाधी घेतलेल्या मातांचं वयावृत्ती करायला किती मोठी संधी द्यायला लागलेत. हे महाराजजी स्वतःसाठी नव्हे तर आमच्या गावावर उपकार आणि आमच्या गावाचं पाप सामुदायिक फेटावं ह्याच्यासाठी महाराजजी इथं माताजींच्या समाधीची व्यवस्था करायला लागलेत. असं तुम्ही समजलं पाहिजे. यांनाला या म्हणलो याने आणि माताजीला घेऊन आलं बघा असं तुम्ही म्हणत नाही. उदाहरण सांगा. 4 महिन्यात चातुर्मास करून आमचं बस्ती पूर्ण करून जाईल म्हटलं की आता 8 महिने इथं राहणार असं बोलला जरी नसला, चुकून मनात भाव जरी आलं तरी तुम्ही सगळं केलेलं सगळं व्यर्थ आहे. लक्षात. गुरूंचं कावणं सुद्धा आशीर्वाद म्हणून घेतलं पाहिजे. गुरूंचं मारणं सुद्धा शाबासकी समजून घेतलं पाहिजे. एवढी श्रद्धा ज्यांच्याकडे असते ना तीच लोक शिवभूतीसारखी कमी ज्ञानाची असताना सुद्धा मोक्षाला जातात. म्हणून हे 7 प्रकारचे जे विनय आहेत, शारीरिक विनय, गुरूंचे आल्यानंतर उठून उभा राहणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांना आसन देणं, त्यांना श्रुत सिद्ध भक्तिपूर्वक आचार्य भक्तिपूर्वक त्यांची वंदना करणं, त्यांचं आसन आपलं स्वतःचं आसन सोडून त्या ठिकाणी त्यांना थोड्या वेळापर्यंत थोड्या अंतरापर्यंत सोडायला जाणं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आपल्या कर्मनिर्जरेला निमित्त आहेत असं समजून आपण श्रद्धेपूर्वक उत्साहपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती सगळी क्षमता, ती बुद्धी, तो पुरुषार्थ माझ्यातही माझ्या सर्व गुरूंच्याबद्दल साक्षात परोक्ष सगळे विनयचे भाव माझ्यासुद्धा येऊ देत आणि त्याच्यात दृढता होऊ दे एवढीच मंगलमय भावना व्यक्त करतो आणि दमतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.